नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी गणेश तायडे. सह्याद्री ॲग्रो सर्व्हिसेस या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो. शेतकरी बंधूंनो, आज आपण चर्चा करणार आहे आले अद्रक बाजारभावाविषयी. आपण मागील एक 8 दिवसापूर्वी आपण व्हिडिओ बनवला होता. त्यानंतर आज आपण व्हिडिओ बनवतोय. व्हिडिओ बनवण्याचं स्वरूप हेच आहे, की आल्याच्या अद्रकीचे बाजारभावामध्ये स्थिरता जी आहे का आपल्याला दिसून येत आहे. त्याचबरोबर सध्याच्या कंडिशनमध्ये आपण काय केले पाहिजे, की काय होतंय बरेचसे शेतकरी जे आहे का कन्फ्यूज झालेले आहे, की अद्रक काढली पाहिजे की ठेवली पाहिजे. त्याच संदर्भात जे आहे का आज आपण चर्चा करणार आहे. त्याआधी तुम्ही चॅनलला जरी आपल्या नवीन असाल, तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघा. शेतकरी बंधूंनो, सध्याच्या कंडिशनला जर आपण विचार केला, तर मागील एक 15 दिवसापासून आल्याच्या जे दरामध्ये जे आहे का ती सुधारणा जी होत होती, ती सुधारणा होतच आलेली आहे. त्याचबरोबर आजच्या कंडिशनमध्ये जर आपण विचार केला, तर ₹4200 प्रति क्विंटल ते 4900 ते ₹5000 प्रति क्विंटल प्रमाणे जे आहे का सौदे झालेले आहे. पण मग आता हे टॉपचे जे सौदे आहे, जसं आपल्या मालाची जशी क्वालिटी असते, त्या हिशोबाने जे आहे का सौदे झालेले आहे. पण आता मला कॉल पण बरेचसे शेतकऱ्यांचे कॉल आले, की अद्रक ठेवावी की द्यायला पाहिजे? शेतकरी बंधूंनो, आता हा जो प्रश्न आहे तुमचा बरोबर आहे. पण तुमच्या मनाला काय वाटतं आहे? तुम्ही ह्या दरामध्ये जर तुम्हाला समाधान वाटत असेल, तर तुम्ही निश्चित दिलं तरी काही हरकत नाहीये. पण येणाऱ्या काळामध्ये, पुढील येणाऱ्या काळामध्ये आल्याच्या अद्रकीच्या बाजारभावामध्ये कमी होण्याचे चान्सेस खूप कमी आहे. नाही जरी म्हटलं तरी काही हरकत नाही, पण डायरेक्टली आपण कॉन्फिडेंटली एवढं सांगू शकत नाही. पण खूप कमी आहे. त्या अनुषंगाने जे आहे का आपण जर आपल्यामध्ये जरी कॉन्फिडन्स असेल आणि जर आपल्याला आपला प्लॉट खोडवायसाठी जर ठेवायचं असेल, तर निश्चित आपण जे आहे का आपल्या प्लॉटचं इथून पुढे जे आहे का खोडवायचं नियोजन करणं खूप गरजेचं आहे. त्याचबरोबर ज्या शेतकऱ्यांना समजा आल्याची लागवड केलेली होती आणि जास्त प्लॉट होता, त्यांनी इथून पुढे आपण टप्प्याटप्प्याने जरी काढत गेलो, तरी आपल्याला जे आहे का त्याचा जे अतिशय चांगल्या प्रकारे जे आहे का त्याचा फायदा होईल. कारण की काय होणार आहे, येणाऱ्या काळामध्ये आपण जर विचार केला प्रामुख्याने, तर अद्रकीची जी आवक आहे, ती मार्केटमध्ये जी आहे का ती कमी-कमी होत जाणार आहे. त्याचं कारण आहे, आपण बरेचसे व्हिडिओमध्ये सांगितलं आहे, की डिव्हायडेशन होणार आहे. इथून पुढचा जो माल आहे, तो डिव्हायडेशन होणार आहे. जसं की बियाण्यासाठी प्लॉट निवडले जाणार आहे, बियाण्यासाठी प्लॉट राहणार आहे. त्याचबरोबर ज्या शेतकऱ्यांकडे समजा पैशाच्या अडचणी वगैरे नाही आहे, पाणी व्यवस्थित आहे, त्याचबरोबर सडण लागलेली नव्हती, तर ते शेतकरी काही शेतकरी जे आहे का खोडवेसाठी नियोजन करणार आहे. त्यामुळे जे आहे का येणाऱ्या काळामध्ये मार्केटमध्ये आवक जी आहे का, ती आता कमी-कमी होत जाण्याची जे आहे का चान्सेस पण राहणार आहे. त्या अनुषंगानं ज्या शेतकऱ्यांना समजा हे जे दर आहे एक साधारणपणे 4200 ते ₹4900 पर्यंत आणि 2 दिवसापूर्वी 5,000 न पण सौदा झालेला होता. पण तुम्हाला जर हे दर समाधानकारक वाटत असेल, तर आपण आपला प्लॉट देऊ शकता. कारण की आता इथून पुढे ऊन पडायला पण चालू होणार आहे. त्याचबरोबर पाला पूर्णपणे बसलेला असतो आणि जर आपल्याकडे पाणी जर कमी असेल, जमिनीमध्ये जर कंदाला जर पाणी जरी पाहिजे असं मिळालं नाही, तर तिथून पुढे जे आहे का कंदाचं जे वजन आहे, तर ते कमी-कमी होत चालत असतं. तर त्या अनुषंगाने पण आपण जे आहे का त्या गोष्टीचा पण विचार करणं खूप गरजेचं आहे. जर इकडे रेट वाढले, पण आपल्याकडे जर पाणीच कमी असेल, तर आपल्या बियाण्याचं किंवा आपल्या ज्या मालाचं जे वजन असतं, तर ते त्याच्यामध्ये जे आहे का घट पण होत असते. स्वतः अनुभव पण घेतलेला आहे. त्यामुळे या गोष्टी ज्या आहे का सांगणं खूप गरजेचं आहे. त्याचबरोबर ज्या शेतकऱ्यांना खोडवायचं नियोजन करायचं आहे, त्यांनी जे आहे का व्यवस्थित माती लावणं गरजेचं आहे. पाला व्यवस्थित करून घेणं खूप गरजेचं आहे आणि इथून पुढे पाण्याचं नियोजन करणं खूप गरजेचं आहे. असेच जे आहे का व्हिडिओ जे आहे का आपण तुमच्यापर्यंत जे आहे का कंटिन्यू पोहोचवणारच आहोत. रेटमध्ये जर आणखीन काही बदल झाला, रेटमध्ये जर काही आणखीन चढ-उतार जरी झाला, तर ते तुमच्यापर्यंत जे आहे का लवकरात लवकर जे आहे का पोहोचवण्याचा जे आहे का आपण प्रयत्न करत राहू. हा व्हिडिओ जरी तुम्हाला आवडला असेल, तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जास्तीत जास्त शेअर करायला पण विसरू नका. धन्यवाद.